पैशांविषयी हे 5 सत्य आजच्या तरुण पिढीला कोणीतरी सांगणं गरजेचं आहे, जे मी तुम्हाला सांगतोय. नंबर 1, तुमचा बँक बॅलन्स हा फक्त तुमची लाईफस्टाईल डिसाईड नाही करत, तर तुमचं ब्लड प्रेशर, तुमचा पीस ऑफ माइंड, तुमची बॉडी, तुमचा ओव्हरऑल वेलबिंग या सगळ्या गोष्टींवरती अफेक्ट करणार असतो. नंबर 2, खूप लोक बजेटिंग का करत नाहीत माहितीये? कारण त्यांना रिअलिटी फेस करायची इच्छा नसते. त्यांना फक्त त्या भ्रमात राहायचं असतं की अरे पैसे कमवतोय पण पैसे पुरतच नाहीत. जर कधीतरी तुम्ही आलेल्या सॅलरीचा 1-1 रुपयांचा हिशोब लावून बघाल ना, तर तुम्हाला लक्षात येईल आपण कधी पैसे कमवायचं नियोजन पण नाही केलं आणि ते खर्च करायचं नियोजन पण आपण करत नाही. नंबर 3, आजकाल आपल्याला खूप इझिली लोन मिळतात ना. साधा एक फोन EMI वर घेणं असो, होम लोन सारखे मोठे लोन मिळण्याची प्रोसेस सुद्धा खूप इझी झालेली आहे. पण कुठलंही लोन घेताना आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोनची अमाऊंट हे फक्त आकडे नाहीये. तुम्हाला पुढे जाऊन होणारा मायग्रेनचा त्रास, तुमचा वाढणारा बीपी, शुगर आणि रात्री 2 वाजता तुम्ही एकट्याने गाळलेले अश्रू, या सगळ्या गोष्टींमध्ये हे डेप कधीतरी कन्वर्ट होणार आहे. कुठलंही कर्ज हे नेहमी विचारपूर्वक घेतलं पाहिजे. नंबर 4, तुमच्याकडे जर चांगल्या अमाऊंट मध्ये पैसे असतील ना, त्या पैशामध्ये तुमच्या रिलेशनशिप फिक्स करण्याची पण पॉवर असते, तुमचं सोशल स्टेटस फिक्स करण्याचं पण पॉवर असते. तुम्हाला आयुष्यात खूप गोष्टींमधून हील करायला हा पैसा मदत करू शकतो. नंबर 5, फायनान्शियल फ्रीडम ही ग्लॅमरस गोष्ट अजिबात नाहीये. ती खूप बोरिंग गोष्ट आहे. 2,000, 5,000 आणि 10,000 दर महिन्याला कन्सिस्टंटली आणि बोरिंग रुटीन वे मध्ये सेव्ह करून, इन्व्हेस्ट करून कधीतरी तुम्हाला ते फायनान्शियल फ्रीडम 10, 15, 20 वर्षानंतर मिळणार असतं. त्याच्यासाठी रोज मेहनत करावी लागते, दर महिन्याला मेहनत करावी लागते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सेव्ह करून ठेवा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.